नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण हेमटॉलॉजीचे ABCD याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजय रामनन. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर विजय रामनन हे क्लिनिकल हेमटॉलॉजी, हेम ऑन्कोलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट क्षेत्रामधील पहिले DM आहेत. डॉक्टर रक्तविकार तज्ज्ञ, कर्करोग तज्ज्ञ आणि मूळ पेशी प्रत्यारोपण तज्ज्ञ आहेत. त्यांनी स्टेम सेल आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या 300हून अधिक रुग्णांना सेवा दिली आहे. 15,000हून अधिक थॅलेसेमिया, ल्युकेमिया अशा अनेक रुग्णांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतलेत. डॉक्टर विजय यांची अनेक आंतरराष्ट्रीय सादरीकरणे, पेपर्स आणि प्रकरणे पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. डॉक्टर, आपला परिचय मी केलेला आहे आणि आजकाल आपण आपल्या आजूबाजूला बघतो की कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यातही ब्लड कॅन्सर होण्याचं प्रमाण अधिक असतं. नेमका हा आजार का होतो, याची कारणं काय? तसं बघितलं तर कॅन्सर, सर्व प्रकारचे कॅन्सर वाढले, स्तनाचा कॅन्सर वाढले, बाकी कॅन्सर पण वाढलेले आहेत. आपलं जेवण जो बदललेला आहे गेल्या 70 वर्षात, ज्याच्यात कीटकनाशकचा वापर जास्त झालेला आहे, आपण प्लास्टिकचा वापर जास्त करतो, त्याप्रमाणे आपण प्रोसेस्ड फूड म्हणजे सगळ्या फूडमध्ये बरेचसे प्रोसेसचे स्टेप्स असतात, त्या गोष्टी आपण खायला लागलोय. आता कधी कुठे गेलो की आपण पहिले वडापावला हात लावतो, तर त्याच्यात पाव पण आहे, वडा पण आहे आणि तेल पण आहे. सगळ्या गोष्टीमुळे ह्या सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि मग शरीरामध्ये जे प्रक्रिया निर्माण होते त्याच्यामुळे कॅन्सरचा प्रकोप वाढत चाललाय. तर दरवर्षी जगात अंदाजे 2 कोटी लोकांना कॅन्सर होतो. तर 800 कोटीमधल्या 2 कोटी लोकांना कॅन्सर होतो आणि त्यातले आणि ते अगोदरच्या पेशंटमध्ये 99 लाख लोक दगवतात. तर असं बघितलं तर 2 कोटी जुळतात आणि 1 कोटी वजा होतात दरवर्षी. तर असं जर बघितलं तर आपण केवळ जेवणावर, आपल्या जेवणावर जर कंट्रोल ठेवलं, आपण जरा उपवास पण ठेवायला सुरुवात केली आणि जेव्हा गरज नसते तेव्हा जेवण करायचं नाही, झोपायचं व्यवस्थित आणि बऱ्याचशा गोष्टी जर कंट्रोलमध्ये ठेवले तर आपल्या जीवनामधला जो कॅन्सर होण्याची शक्यता ती कमी करू शकतो. अगदीच. आणि या संदर्भातील काही डेटा रजिस्ट्री देखील उपलब्ध आहे का? आपल्या देशात असं मुख्यतः काय डेटा रजिस्ट्री नाही आहे. जगात म्हणजे छोटे छोटे रजिस्ट्रीज आहेत. टाटा मेमोरियल हॉस्पिटलची स्वतःची रजिस्ट्री आहे, त्याच्यातनं आपण सगळे निष्कर्ष काढतो. पण हे सगळे हॉस्पिटल डेटा आहेत, आपल्याला माहित नाही गावोगावी काय होते. कारण आपल्या देशातले 65% लोक गावात राहतात, 65 पेक्षा जास्त. तर अशा परिस्थितीत मला असं वाटतं की गव्हर्नमेंटनी स्वतःची रजिस्ट्री जशी निर्माण केली तर उत्तम राहील, सगळ्यांचं करेक्ट डेटा आपल्याला कळेल. अगदीच. तुम्ही बोन मॅरो ट्रान्सप्लांट देखील तज्ज्ञ आहात, तर याबद्दलही काय सांगाल? बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय? बोन मॅरो ट्रान्सप्लांट एक प्रकारची प्रक्रिया आहे, जशी बाकी प्रत्यारोपण आहेत. तर जसं लिव्हर, किडनी, हृदय, फुफ्फुस, आतडी पण आजकाल होते, तर त्या प्रकारेच हा एक प्रत्यारोपण आहे. तसं बघायला गेलं तर ह्या प्रत्यारोपणाला सर्वात जास्त टाइम लागतो. म्हणजे तुम्ही लिव्हर, किडनी वगैरे बघितलं त्याच्यापेक्षा कमीत कमी 5 ते 6 पटीने जास्त वेळ लागतो या गोष्टींना करायला. तर एकमेव ट्रान्सप्लांट आहे ज्याच्यात कोणाचं अवयव लॉस होत नाही. म्हणजे आपण किडनी डोनेशन केलं गेलो, किडनी कोणाची लॉस होते, तर ऑर्गन लॉस म्हणतो. ते ऑर्गन लॉस बोनमॅरोमध्ये होत नाही. तुम्ही कोणाला बोनमॅरो दिला किंवा मूळ पेशी दिले तर तुम्हाला काही नुकसान होत नाही. 1-2-4 दिवसात तुमच्या शरीरामध्ये तेवढे निर्माण होऊन जातात. तिसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात रक्तगट बदलू शकतं. असं एक ट्रान्सप्लांट ज्याच्यात रक्तगट बदलू शकतं, असा एक ट्रान्सप्लांट आहे तो. पण ह्याच्यात डोनर 2 प्रकारे असतात. एक तर स्वतः पण डोनर होऊ शकतो, ज्याला ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट म्हणतो. आपण 1-2 गोष्टी बघणार आहोत. आणि ॲलोजेनिक म्हणजे ज्याच्यात डोनर वेगळा असतो. बाकी तुम्ही किडनी, हार्ट, लिव्हर बघितलं त्याच्यात दाता लागतो, डोनर लागतो. पण ह्याच्यात 50% टाइम तर डोनर आपण पण असू शकतो. तुमच्या आजारावर अवलंबून आहे, कुठला आजार आहे त्याप्रमाणे आपण ट्रान्सप्लांट तसे स्वरूपाचे करतो. आणि कधी कधी थॅलेसेमिया नावाच्या आजारामध्ये करायचं असेल तर आपल्याला डोनर बाहेरनं लागतो. ज्याच्यात आपला बोन मॅरो डिफेक्टिव्ह असतो त्याच्यात बाहेरनं डोनर लागतो. अगदीच. वेगवेगळ्या आजारांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की आजकाल ट्रान्सप्लांट होतं, मात्र प्रत्यारोपणाचे देखील काही प्रकार असतात का? जसं मी म्हणलं पहिले ह्याच्यात की प्रत्यारोपणचे 2 मुख्य प्रकार असतात. एक तर ऑटोलॉगस म्हणजे ऑटो म्हणजे स्वतःच मी डोनर होऊ शकतो. म्हणजे जर माझ्या पेशंटला कुठला आजार असेल, मायलोमा नावाचा किंवा मल्टिपल स्क्लेरोसिस, अशा आजारामध्ये आपण पेशंटचेच पेशी घेतो, एक किमोथेरपी देतो. त्या किमोथेरपीने पेशंट बरा होत असतो आणि त्या किमोथेरपीचा मुख्य साईड इफेक्ट काय असतो? बोन मॅरो रिकव्हरी होत नाही. तुम्ही केवळ किमोथेरपी दिली तर पेशंट कधीच त्याची पांढरी पेशी वाढणार नाही, लाल पेशी वाढणार नाही, प्लेटेड वाढणार नाही. तर म्हणून आपण बाहेरनं जे त्याचेच पेशी पहिले ठेवलेले असतात ते परत करतो.
लिम्फोमा नावाच्या आजारामध्ये पण करत असतो. तर या स्वरूपात ह्याला ऑटोलॉगस म्हणतो, म्हणजे पेशंट स्वतःचा दाता होतो. आणि दुसरं म्हणजे ॲलोजेनिक म्हणजे ज्याच्यात वेगळे डोनर असतात. ल्युकेमियाचा पेशंट असेल किंवा थॅलेसिमिया, एप्लास्टिक अनिमिया नावाचा आजार आहे, त्याच्यात बोनमॅरोमध्ये उत्पादनच होत नाही किंवा विकृत उत्पादन होते. त्याच्यात आपण दुसरा दाता घेतो, किमोथेरपी देतो, दाता वेगळा बसवतो. म्हणजे ह्याच्यात दोन बेनिफिट होतात. किमोथेरपीचा इफेक्ट येतो आणि दुसरा आपण सिक्युरिटी गार्ड पण बदलून टाकतो. तर सिक्युरिटी गार्ड म्हणजे पांढरे पेशी. डोनरचे दाताचे पांढरे पेशी आले तर पांढरे पेशी दोन काम करतात. एक तर त्या जुन्या पेशींना मारतं आणि परत त्याला उद्भव देत नाही. तर अशा प्रकारे ते त्याला ॲलोजेनिक म्हणून ट्रान्सप्लांट म्हणतो. अगदीच. ऑटोलॉगसचा तुम्ही आता उल्लेख केला. ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय? ऑटोलॉगस ट्रान्सप्लांटमध्ये कसं असतं की पहिल्यांदा आपण पेशंटला एक इंजेक्शन देतो, ग्रोथ फॅक्टर म्हणतो, ज्यांनी त्याचे स्वतःचे पांढरे पेशी वाढतात, मूळ पेशी वाढतात आणि ते रक्तामध्ये येतात. ते आम्ही कलेक्ट करून घेतो. कलेक्ट म्हणजे मशीन, जसं लोकांना माहिती असेल प्लेटलेट काढणारी मशीन असते, तशीच एक मूळ पेशी काढणारी पण मशीन असते. त्या मशीनवर कलेक्शन केलं जातं. ते जे सेल्स कलेक्ट केले जातात ते आम्ही -80 फ्रीझरमध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतर पेशंटला किमोथेरपी देतो. कधी कधी ते 1 दिवसाची असते, कधी कधी ते 6 दिवसाची असते, आजारावर अवलंबून असतं. आणि ते दिल्यानंतर ते पेशी परत दिले जातात. जर जगात अशी कुठली प्रक्रिया असेल ज्याच्यात डे 0 म्हणतो, आता युद्ध ज्यांना माहिती असेल, वर्ल्ड वॉर द्वितीय विश्वयुद्धामध्ये डे 0 म्हणतात, नॉर्मँडीच्या बीचवर जेव्हा लँड झाले, तसंच ह्याच्यात डे 0 म्हणतो ज्या दिवशी ते पेशी परत केले जातात. तर ह्या युद्धामध्ये पहिले जे किमोथेरपीचे दिवस त्याला मायनसमध्ये मोजतो. आपण जीवनात कधी मायनस बघितलेलं नाही, पण ह्याच्यात मायनसमध्ये मोजतो. आणि 0 दिवस म्हणजे ज्या दिवशी पेशी दिल्या जातात त्याच्यानंतर पेशी अंदाजे 10 ते 14 दिवसात रिकवर होतात. रिकवर झाल्यानंतर म्हणून पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये, आमच्या ट्रान्सप्लांट युनिटमध्ये अंदाजे 14 ते 21 दिवस राहतो. तर ऑटोलॉगस बद्दल आता तुम्ही सांगितलं. ऑटोलॉगस ट्रान्सप्लांटची देखील काही लक्षणं असतात का आणि ती आपण कशी ओळखायची? ऑटोलॉगस ट्रान्सप्लांटची लक्षणापेक्षा मी म्हणेन कुठल्या आजारासाठी करू शकतो आपण. आम्ही एक डायबिटीसच्या पेशंटसाठी केलं. ते डायबिटीस त्याला नव्हतं, त्याला वेगळेच प्रॉब्लेम होते, सांधिवातसारखे प्रॉब्लेम होते. तर त्यासाठी आम्ही ट्रान्सप्लांट केलं आणि त्याचा डायबिटीस पण बरा झाला. तर हे बघत असताना आम्हाला दिसलं की युरोपमध्ये लोक करतात टाईप 1 डायबिटीस, म्हणजे एक प्रकारचा आपल्याला माहिती की लहान मुलांना जो डायबिटीस होतो तो पहिल्या टप्प्यात, पहिल्या 2, 4, 6 महिन्यात जर आपण त्याचे पेशी बदलू शकलो तर ते डायबिटीस पण नील होऊ शकतं किंवा कमी होऊ शकतं. खूप डेटा आहे, खूप असे उल्लेख पण आहे लिटरेचरमध्ये. 2012चे 2006चे पेपर्स उपलब्ध आहे. 50 ते 60% लोकांना इन्सुलिन लागत नाही आणि राहिलेले पेशंटमध्ये इन्सुलिनचा जो वापर आहे तो कमी होऊ शकतो. तर एकंदरीत डायबिटीस सारखा जो डेंजरस आजार आहे त्याला पण आपण कमी करू शकतो ऑटोलॉगस नावाच्या ट्रान्सप्लांटने. तर त्याच प्रकारे आमचे थोडे कॅन्सर असतात, मल्टिपल मायलोमा म्हणून, विविध फेमस पर्सनॅलिटीजना आता रिसेंटली झालं होतं. तर त्यांना आपण हे ट्रान्सप्लांट करू शकतो ज्याच्यात त्यांचे जो आजारावरचं कंट्रोल आहे. जर आपण केवळ किमोथेरपी दिली तर 12 महिने, 18 महिने, 20 महिने असे राहते. जर ऑटोलॉगस केलं तर 6 ते 7 वर्ष पण कंट्रोल राहू शकतं. आमच्या एक पेशंटला 13-14 वर्षानंतर आजार परत आला. एक लक्षात ठेवा, जेव्हा आजार परत येतो तेव्हा आपल्याला नवीन थेरपीज उपलब्ध असतात. तोपर्यंतचा टाइम आपल्याला ओढायचा असतो, म्हणून आपण ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट करू शकतो. अगदीच. आता तुम्ही टाईप 1चा उल्लेख केला, तर टाईप 1 मधुमेहामध्ये देखील ऑटोलॉगस प्रत्यारोपण होऊ शकतं का? बिलकुल. पहिल्या अंदाजे 6 ते 7 महिन्यात सी पेप्टाइड नावाची लेवल असते. सी पेप्टाइड म्हणजे इन्सुलिन बनवणारी, जे आपलं प्रो इन्सुलिन म्हणून एक तत्व असतो, त्याच्यातनं इन्सुलिन जेव्हा तयार होतो त्याबरोबर सी पेप्टाइड पण तयार होतो. सी पेप्टाइडची लेवल जर ओळखू येत असेल, 0.4 लेवलच्या वरती असेल, तर तशा पेशंटमध्ये म्हणजे त्यांची थोडी तरी उत्पादन क्षमता आहे अशी पकडली तर आपण ते टाईप 1 डायबिटीस जो आहे, शरीर स्वतःवर पँक्रियास जो हल्ला करतो त्याच्यामुळे तो टाईप 1 डायबिटीस होतो. तर म्हणून आपण ती इम्युनिटी, स्वतःवर हल्ला करणारी इम्युनिटी नील केली तर कदाचित 50% लोकांमध्ये पूर्ण आजार बरा होऊ शकतो. अगदीच. आणि यानंतर सिस्टमिक स्क्लेरोसिस आणि मल्टिपल स्क्लेरोसिस याच्यामध्ये देखील ऑटोलॉगसचा फायदा नेमका कसा होऊ शकतो? मल्टिपल स्क्लेरोसिस, सिस्टमिक दोन वेगळे आजार आहेत. आतडीच्या आजाराला सिस्टमिक स्क्लेरोसिस म्हणतात. तर त्याच्यात ज्यांना बरेचसे इंजेक्शन्स, त्यांचे बरेचसे विविध इंजेक्शन असतात. तुम्ही रुमॅटॉलॉजिस्टकडे जात असाल, त्यांना विचारू शकता. जर ते म्हणले तर आपण 2-3 लाईन फेल्युअर जे पेशंट आहे त्यांना आपण रिलीफ, कंप्लीट रेमिशन म्हणतो, औषधामधून मुक्ती, अशा गोष्टीसाठी आपण ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट करू शकतो. मल्टिपल स्क्लेरोसिस एक मेंदूवर इफेक्ट करणारा आजार आहे. त्याच्यात पण 2-3 लाईन जर फेल होत असतील आणि पेशंटला परत ते आजार होत असेल तर आपण ऑटोलॉगस ट्रान्सप्लांटचा विचार करू शकतो.
अगदीच. आणि यानंतर एलोजेनिक प्रत्यारोपणाची देखील लक्षणं नेमकी काय असतात? एलोजेनिक ट्रान्सप्लांट नॉर्मली भारतात नंबर 1 ज्या गोष्टीसाठी करतो त्याला थॅलेसेमिया म्हणतो. थॅलेसेमिया म्हणजे एक प्रकारचा रक्ताचा विकार आहे ज्याच्यात हिमोग्लोबिन मधलं ग्लोबिन चेन तयार होत नाही. या मुलांना 6व्या महिन्यात ब्लड लागायला सुरुवात करतात तर सरळ जोपर्यंत ते जिवंत राहतात तोपर्यंत ते ब्लड द्यावाच लागतो. तर अशा परिस्थितीत त्यांच्या फॅमिलीमध्ये डोनर असेल किंवा फॅमिलीमध्ये नसेल तर जगात कोणी असेल, आमच्याकडे रजिस्ट्रीज आहेत जिथे आम्ही मॅचिंग करून देऊ शकतो. त्याच्यात नसेल तर हाफ मॅच पण ट्रान्सप्लांट करता येतो. तसंच सिकल सेल अॅनिमिया नावाचा अजून एक आजार आहे जो अमरावती, नागपूर ह्या बाजूला कॉमन आहे, तर त्यांच्यात पण आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. त्याच प्रकारे ल्युकेमिया जो खूप तीव्रतेने वाढत असेल त्या पेशंटमध्ये पण आपण ॲलोजेनिक ट्रान्सप्लांट करू शकतो. दाता विविध प्रकारचे असू शकतात. यांच्या सगळ्यांचे पांढरे पेशी मॅच केले जातात. त्याला आपण HLA मॅचिंग म्हणतो. जर फुल मॅच असेल तर सगळे आकडे मॅच होतात आणि हाफ मॅच असेल म्हणजे 50%. आपले आई आणि वडील हे 50-50% आपल्याशी मॅच असतातच. अगदीच. आणि याच एलोजेनिक ट्रान्सप्लांटने थॅलेसेमिया असेल किंवा सिकल ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला तो देखील बरा होऊ शकतो का? बिलकुल. जर आपण थॅलेसेमियाचं ट्रान्सप्लांट लवकर केलं म्हणजे 5 वर्षाच्या आत केलं 80 ते 85% मुलं बरं होऊ शकतात. तुम्ही उशिरा केलं 10 वर्षाच्या नंतर 15 वर्षाच्या नंतर तर सक्सेस रेट 50% 60% वर येते. तर हे महत्त्वाचं आहे की तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आणि डोनर जर घरचा असेल, फुल मॅच असेल तर सक्सेस रेट जास्त असते, हाफ मॅच असेल तर सक्सेस रेट कमी होते. अगदीच. ज्या वेगवेगळ्या आजारांचा आता आपण उल्लेख केला यामध्ये सेल थेरपी देखील केली जाते, तर सेल थेरपी म्हणजे नेमकं काय? सेल थेरपी एक विशेष प्रकारची नवीन थेरपी आलेली आहे ज्याला जे 2 प्रकारचे आहेत. CAR T सेल थेरपी म्हणतात आणि दुसरं बायस्पेसिफिक थेरपी म्हणतात. CAR T सेल्स येते भारतात. IIT पवईने एक टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे. भारतात अजून 2 कंपन्या करतात. ही अशी विशिष्ट प्रक्रिया ज्याच्यात जो पेशंट आहे ऑटोलॉगस सारखंच आहे, जे मी ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट म्हणलो, पेशंटचेच पेशी काढले जातात. त्यांना ट्रेनिंग दिली जाते की कॅन्सरवर हल्ला करा आणि मग परत पाठवलं जातं. तर हे 3 टप्प्यात होतं. पेशी कलेक्ट करणे, त्यांना त्यांच्यात जेनेटिक फरक करणे आणि परत देणे. ते इतकं सोपं वाटतं पण ही टेक्नॉलॉजी खूप विकट आहे, खूप डिफिकल्ट आहे. सध्या अमेरिकन अंदाजे 4 कोटी ते 5 कोटीला मिळते प्रत्येक पेशंटला. भारतात ते प्रयत्न करतात की 10% प्राईजवर त्यांनी आणावं, 10 ते 20%. तर जर ती आली तर लिम्फोमा नावाच्या आजाराला किमोथेरपीचं प्रमाण कमी देऊन ही CAR T सेल देता येईल. दुर्भाग्य असं आहे की CAR T सेल दिल्यानंतर सुद्धा ट्रान्सप्लांट करावं लागते 60-70% लोकांना. पण असं आहे की सक्सेस रेट जे आज आपण पेशंटला म्हणतो काहीच होप नाही, त्या पेशंटला पण आज होप आलेली CAR T सेल थेरपीमुळे. बायस्पेसिफिक नावाची जी ट्रीटमेंट आहे ती ऑफ द शेल्फ आहे, जे मॅन्युफॅक्चर होईल. तर होप करतो भारतात बायस्पेसिफिक पण येईल, म्हणजे कोणाला स्वतःची पेशी न देता डायरेक्टली कंपनीकडनं घेऊन इंजेक्शन देता येईल. पण बायस्पेसिफिकला मल्टिपल डोसेस लागतात, एक डोस नाही भरपूर डोसेस लागतात. आणि त्याचं सक्सेस रेट आता हळूहळू वाढत चालले. होप करतो पुढच्या 4-5 वर्ष त्याचे येते. पहिले CAR T सेल तेवढी सक्सेस जर झाली तर आपण केवळ बायस्पेसिफिक वापरू जे आपल्याला डायरेक्टली मिळू शकेल. आणि एक लक्षात ठेवा, ही जरी इतकी महागडी ट्रीटमेंट करून सुद्धा अंदाजे 60% लोकांना ट्रान्सप्लांट करावंच लागणार आहे. पण तरी हे उपलब्ध असल्यामुळे आज जे पेशंटला बिलकुल होप नाही त्यांच्यासाठी होप आहे. अगदीच. त्यामुळे कर्करोग असेल किंवा कर्करोगासारखे गंभीर आजार असतील यावर आता अत्याधुनिक पद्धतीने उपचार करता येतात. आणि याच उपचारांबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही थेट डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टरांकडून आपण आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर विजय रामानंद. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही कार्ड थेरपीचा देखील उल्लेख केला की कार्ड आणि बाय स्पेसिफिक सेल थेरपीमध्ये देखील आता उपचार केले जातात, तर या दोघांमध्ये नेमका फरक काय? CAR T सेल्स CAR T सेल म्हणतो आम्ही. तर CAR T सेल मध्ये पेशंटला स्वतःची पेशी द्यावं लागतात. अंदाजे तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर अंदाजे 4 ते 5 कोटीपासून 30 कोटीपर्यंत पर किलो, म्हणजे जर 50 किलोचा माणूस असेल तर गुणिले करा, तेवढ्या आपल्याला पेशी काढावं लागतात. अंदाजे 50 किलोच्या माणसाला 1500 कोटी एवढे पेशी आपल्याला काढावं लागतात. ते काढल्यानंतर त्यांच्यावर प्रक्रिया करून अशी त्यांच्यात जे आजाराचे पेशी आहेत त्यांच्यावर हल्ला करायची प्रवृत्ती आणायची असते. प्रवृत्ती आणली
तर पेशंटला त्याच्यानंतर एक छोटी किमोथेरपी देऊन त्याचे पेशी पण मारायचे आणि ते जे बाहेर काढलेले चेंज केलेले पेशी ते परत द्यायचे असतात। असं देत असताना ते कधी कधी शरीरावर पण हल्ला करू शकतात, ज्याला सायटोकाईन रिलीज फिनॉमिनन म्हणतो। कोविडमध्ये आपण ऐकलं असेल टोसिलिझुमॅब नावाचं इंजेक्शन होता, जो आपण भरपूर लोकांना दिलं, तो इथे रुटीनली द्यावा लागतो, कारण नाहीतर तो जे पेशी आत घुसवलेत ते कधी कधी स्वतःवर पण हल्ला करतात, फुफ्सावर हल्ला करतात, मेंदूवर हल्ला करतात। हे सगळ्या गोष्टी याच्यात घडू शकतात आणि ह्या सगळे ह्या प्रक्रियेमध्ये 3 टप्पे असल्यामुळे खर्च पण तेवढा जास्त आहे, हॉस्पिटलमध्ये ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर जी प्रक्रिया चेंज करायची त्याची किंमत पण मी जसं म्हणलं अंदाजे 50 लाख ते 1 कोटीपर्यंत भारतात येईल। अगदीच। मात्र या थेरपीचा जर आपण उपयोग केला तर कोणकोणते आजारही बरे होऊ शकतात? ल्युकेमियामध्ये एक्यूट लिम्फॅटिक ल्युकेमिया ALL म्हणतो आणि लिम्फोमामध्ये डिफ्यूज लार्ज बी सेल लिम्फोमा म्हणून आहे आणि प्रायमरी मिडियस्टल बी सेल लिम्फोमा एक प्रकारचं नॉन हॉजकिन्स लिम्फोमा म्हणून आहे। त्या गोष्टीमध्ये ह्या 2 आजारामध्ये मुख्यतः आता ही गोष्ट आलेली आहे आणि असं होप करतो की मल्टिपल मायलोमा नावाच्या आजारामध्ये पण भारतात येईल। अशी आली की बरेचसे आजार आपले जे आज बरे होतच नाहीत ते कदाचित बरे होऊ शकतील। अगदीच। रक्ताच्या कर्करोगाचा जर आपण विचार केला तर रक्ताचा कर्करोग होऊ नये यासाठी आहारामध्ये, जीवनशैलीमध्ये आणि त्याचबरोबर कीटकनाशकांची देखील नेमकी काय भूमिका असते? जर तुम्हाला जास्त इंटरेस्ट असेल तर आमची फाउंडेशन MVR वेलफेअर फाउंडेशन त्याच्या वेबसाईटवर पण जाऊ शकता तुम्ही आणि तसंच तुम्हाला खूप रिसर्च करायची इच्छा असेल तर एन्व्हायरमेंटल वर्किंग ग्रुप EWG म्हणून आहे, अमेरिकन वर्किंग खूप चांगली NGO आहे। त्यांच्या वेबसाईटवर गेले की डर्टी डझन म्हणून एक आहे, ते डाउनलोड करा तुम्ही सगळे आणि ते घरी किचनमध्ये लावून ठेवा। तर डर्टी डझनचा वापर जर करायचंच असेल तर त्याला चांगलं धुवून घ्या। त्याच्यात बरेचसे ॲपल आणि बरेचसे स्ट्रॉबेरीज ह्या सगळ्या गोष्टी त्या डर्टी डझनमध्ये आहेत, जे आपल्याला आवडतात, द्राक्ष, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत। तर ते लक्षात ठेवा की जेवणामध्ये आपल्याला फरक करायचे, कारण आपण शेतकऱ्यांना सांगून की बाबा कीटकनाशक वापरू नका तर ते कसं होणार, त्यांना काही उत्पादनच येणार नाही। तर त्याच्यापेक्षा आपण जे कंझ्युमर आहोत, एंड कंझ्युमर, जर आपण काळजी घेतली तर आपलं जीवन चांगलं राहील। त्याबरोबरच एक राऊंडअप नावाचं औषध आहे जे तुम्ही गुगल करू शकता। अमेरिकेत त्याच्यावर खूप लिम्फोमा नावाचे आजार खूप वाढलेले असं आढळले आणि आम्ही इथे बघतोय की ज्या शेतकऱ्यांनी राऊंडअपचा वापर केलाय त्यांना बरेचसे आजार झालेले आहेत, मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम म्हणा। आणि राऊंडअपचं दुसरं नाव आहे ग्लायफॉसेट। आज भारतात राऊंडअप कमी मिळतो आणि ग्लायफॉसेटचं जेनेरिक व्हर्जन खूप मिळतो। शेतकऱ्यांनी पण वापर करताना लक्षात ठेवावं की त्यांनी पण काळजी घ्यावी, त्यांनी पण ग्लाव्ज घालावे, त्यांनी पण मास्क घालावं, नाहीतर त्यांनाच ते आत जातं। आणि माझा असा अनुभव आहे की शेतकरी विसरून जातात की त्यांच्या शेतातला शेवटचा राहिलेला जो असतो अन्न ते स्वतः घेतात, कारण ते विकलं नाही जात। तर अशा गोष्टी त्यांच्यात सर्वात जास्त प्रमाणात आढळतं आणि म्हणून त्यांच्यात ल्युकेमिया, मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम, एप्लास्टिक अनिमिया, तोंडाचा कॅन्सर, सार्कोमा सगळ्या गोष्टी वाढत चाललेत। तर एकंदरीत राऊंडअपचं प्रमाण जर वापरात कमी राहिलं, हे एक प्रकारचं तणनाशक आहे आणि माझा असा अनुभव आहे की शेतात एकदा मारलं की 7 वर्ष तो जात नाही आणि म्हणजे काय उगवत नाही, गवत उगवत नाही, पण त्याबरोबर हे लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टी तुम्ही जे खाता त्याच्यात ते येत जातं। तर राऊंडअपच्या वापरामुळे अमेरिकेत तर भरपूर अनुभव आहे की कॅन्सर वाढलेलं आहे। भारतात कोणाकडे डेटाच नाही आहे की किती वाढलंय, पण आपण विचार करायला पाहिजे। एंडोसल्फान नावाच्या कीटकनाशकाचं 2011 मध्ये गव्हर्नमेंटनी किडनी फेल्युअरमुळे आणि बाकी गोष्टीमुळे बॅन केलं। तर आपण ह्याबद्दल विचार करायला पाहिजे, जनजागृती निर्माण करायला पाहिजे की कीटकनाशक प्रत्येक गोष्टीमध्ये आज आता भातामध्ये आर्सेनिक म्हणतात म्हणून बाकी देश आपलं रिजेक्ट करतात। बासमती लांब करण्यासाठी आर्सेनिक नावाचा धातू येतो का वापरतात याबद्दल चर्चा नंतर होईल, पण कीटकनाशक जे टाकतो ते काढण्यासाठी सिंपल एक पर्याय आहे की तुम्ही सगळ्या भाज्या धुवून घ्या, मिठाच्या पाण्यात तुम्ही कमीत कमी 2-3 तास ठेवा आणि मगच वापरा। ते सर्वात सोपं साधा पर्याय आहे, कारण आपण शेतकऱ्यांना बदलू शकत नाही। अगदीच। जे तुम्ही आता उपाय सांगितले हे घरगुती उपाय आपण जर केले तर या आजारापासून आपण स्वतःला दूर ठेवू शकतो। मात्र मुळातच आपल्याला कर्करोग होऊ नये यासाठी सर्वोत्तम आहार कोणता आणि आहारात काय बदल करायला हवे? माझा असा अनुभव आहे की आता 1968 मध्ये 1968 मध्ये आपल्या देशातच पेपर पब्लिश झाले की उंदरामध्ये पब्लिश झाला होता की केसिन म्हणजे गायातल्या दुधातला जो प्रोटीन असतो आणि शेंगदाणे जर उंदराला खायला दिलं त्याला कॅन्सर होतो लिव्हरचा। तर ही छोटीशी गोष्ट आहे। त्याच्यावरनं द चायना स्टडी नावाचं पुस्तक पण पब्लिश झाला 1980s मध्ये। चायनामध्ये त्यांनी ऑब्झर्व केलं की ज्या ठिकाणी नॉनव्हेज जास्त आहे, ज्या ठिकाणी दुधाचे पदार्थ जास्त आहेत, म्हणजे दही असू किंवा बाकी कॉन्सन्ट्रेटेड केसिनचे आहेत, ताक नाही पण बाकी गोष्टी, ते जर खाल्लं त्या ठिकाणी त्यांना कॅन्सर आढळला।
कॅन्सर लिव्हरचा असू, आतडीचा असू, ब्लड कॅन्सर असू, सगळं तिथे आढळले. तर माझं असं मत आहे की दुधाचं प्रमाण आपण कमी केलं, ताक वगैरे पीत राहिलो, त्याबरोबरच मी जसं म्हणलं भाजी तशी धुतली तर जास्त चांगलं राहील. फळं, आपण फळं खूप खातो, आपल्याला वाटते फळं एकदम चांगले आहेत. लक्षात ठेवा की 100 वर्षापूर्वी आपले पूर्वज काय फळं दगड मारून मारायचे आणि ते जे मिळायचं, ज्या सीझनमध्ये मिळायचं ते खायचे. आंबे कधी त्यांनी क्रेटने खाल्लेले नाही, पण आपण खातोय. त्याच्यात साखरच आहे. शेवटी प्रकृतीने जे जे बनवलं, फ्रुट्स बनवले कॉन्सन्ट्रेटेड शुगरसाठी, तर एक खाऊन आपण थांबायला पाहिजे, आपण थांबतच नाही. तर ही साखर आपल्या शरीरामध्ये जाऊन बाकी लिव्हर खराब करते. आता फॅटी लिव्हर तुम्ही जर बाहेर जाऊन सगळ्यांना बघितलं, फॅटी लिव्हर सगळ्यांना आहे. तर हे सगळ्या गोष्टी, आपण झोपतो उशिरा, मोबाईल जास्त बघतो, मोबाईलमधनं निघणारे ब्लू रेज, निळे रेज जे आहेत ते डोळ्यात जातात. मेलाटोनिन नावाचं हॉर्मोन कमी करतं. मेलाटोनिन आपल्याला झोप पण देतं, त्याबरोबर कॅन्सर पण प्रिव्हेंट करतं. तर दोन्ही फायदे आपल्याला मिळत नाही. झोप पण चांगली मिळत नाही आणि कॅन्सर प्रिव्हेंशन पण होत नाही. ते एकंदरीत चांगलं झोपा, जास्त विचार करू नका, संध्याकाळी 6च्या नंतर मोबाईल जास्त बघू नका, टीव्ही सिरियल कमीत कमी बघा. अगदीच ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या खरं तर त्या रोजच्या जीवनात आपण करू शकतो आणि ते जर आपण केलं तर कॅन्सर सारख्या आजारापासून आपण स्वतःला वाचवू देखील शकतो. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद की आज तुम्ही त्या आलात आणि इतक्या महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.